पहिला सामना देखील याच दोन संघांदरम्यान झाला होता आणि शेवटची मॅच देखील याच दोन संघांच्या दरम्यान. सुरेख बॉल, अँगल डिलिव्हरी, थोडासा खाली राहणारा बॉल होता, जोरदार ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. रुपेश फर्डेचा बीट होतोय. जबरदस्त सुरुवात आहे MUCC मुरबाड 11 टीमसाठी. प्रेशर फलंदाजांवर आहे. काही चांगले फटके जर आले तर ते प्रेशर रिलीज करू शकतात. तोच प्रयत्न सुरू आहे. राहुल वन्स अगेन. याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर, खूप जास्त बाहेर काढलाय. वाईटचा इशारा करतायत पंच अजित पुत्रन. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. मुरबाड संघासमोर जर तुम्हाला लक्ष ठेवायचं असेल आणि ते लक्ष मात्र 70 ते 75 धावांच्या वर असायला हवं. यावेळेस देखील पंचांकडे दाद मागतायत, परंतु यस, यावेळेस पंच अजित पुत्रन सर सांगतायत पंच मोर वन्स अगेन. राहुलच्या माध्यमातून चुकी घडली आहे. अगदी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, वाईटचा इशारा येतोय. स्वागत केलं जाईल या धावांचं. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला दबाव बनवलेला आहे गोलंदाज विजय पवारनं, परंतु अशीच गोलंदाजी जर राहुलची सुरू राहिली तर तो दबाव निश्चित रूपाने कमी होऊ शकतो. अकोट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय. फिल्डर येतोय बॉल पर्यंत. जबरदस्त कॅच, अप्रतिम धावता झेल. विकेट नंबर 2चं पतन. दीपेश घोलप याच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि काय जबरदस्त धावचा झेल टिपला गेलाय. कम्मालीची विकेट. रुपेश परडे टायमिंग करू शकला नाहीये. रुपेश परडे थोडासा यावेळेस बॅकफूट वरती जाऊन पंच केला असता. आडव्या बॅटने लॉप करण्याची गरज होती. खऱ्या अर्थानं मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. ऑन साईडला झेल घेण्यासाठी रुपेश घोलप आला आणि काय जबरदस्त झेल टिपला गेला. विकेट क्रमांक 2. दुसरा हादरा, दुसरा गडी बाद झाला NP स्पोर्ट्स A संघाचा. फ्लॅट बॅटेड फटका होता आणि फलंदाजाचा प्रयत्न तर चांगलाच होता, परंतु फिल्डरचं दीपेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अँटिसिपेशन फार चांगलं होतं. जसा फटका खेळण्यात आला तसेच त्याने आपल्या डाव्या बाजूला मूव्ह करायला, धावायला सुरुवात केली होती. वेगानं धाव ठोकली आणि बरोबर बॉलपर्यंत पोहोचला. त्यानंतर सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली आहे. ग्रेट कॅच. 7 धावांवर दुसरा धक्का बसलाय NP स्पोर्ट्स शहापूर A संघाला. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतायत. कॅप्टनला जी अपेक्षा होती सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये फलंदाजांकडून त्याची पूर्तता झालेली नाही. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, फिल्डरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं फिल्डिंग देखील आपण बघत आहोत. चांगली सुरुवात आहे या मॅचमध्ये MUCC मुरबाड 11 टीमसाठी. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावर येतोय मयूर दिनकर. निश्चित सर, अशा प्रकारचे झेल ज्या वेळेस घेतले जातात, गोलंदाजाचे मनसुबे अगदी आणि त्या मनसुब्यांवरती ज्या वेळेस तो गोलंदाजी करत असतो, कठीण झेल होता खऱ्या अर्थानं, तो सोपा केला. परंतु निश्चितपणे गोलंदाजाला यावेळेस धैर्य वाढवणारी हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. विथ द अँगल खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल. बऱ्याचदा आपण बघतोय की अराउंड द विकेटनं गोलंदाज गोलंदाजी करतात. एकतर तो अँगल क्रिएट होतो, लेग कटरचा देखील थोडाफार वापर गोलंदाज करतात आणि त्यामुळे आणखी बॉल जास्त बाहेर निघताना दिसतो. यॉर्क करायचा होता, परंतु हा लो फुल टॉस टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फिल्डरला बीट करत असताना बॉल डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव मिळणार आहे. मयूरचं खातं उघडतंय. धडाकेबाज फलंदाज आहे, मजबूत बांध्याचा आहे, मजबूत फटके खेळण्यासाठी तो प्रसिद्ध देखील आहे आणि आज चांगल्या टचमध्ये राहिला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु ह्या मॅचचा दबाव वेगळा आहे. एकतर सुरुवात देखील खराब राहिलेली आहे टीमची, त्यामुळेच खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा असणार आहे आता या दोन्ही फलंदाजांची, मयूर दिनकर आणि मुस्तफा शेख. धावसंख्या आपण बघतोय 2-8. मुस्तफा शेख स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. राहुल चेंडू घेऊन जाईल. हो, बाहेरचा चेंडू होता हा. अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता. एक सिंगल घेण्याचा निर्धार मयूर दिनकरनं मात्र मुस्तफा शेखला यावेळेस थांबवलं. निश्चितपणे कॉलिंग चांगली दिली गेली. नॉन स्ट्राईक एंडवरनं मयूरनं कॉल दिला नाही. ही धाव मात्र कंप्लीट होऊ शकत नाही. निश्चितपणे चांगला निर्णय पाहायला मिळतोय. ऑलरेडी 2 फलंदाज बाद झालेले आहेत. स्वस्तात 2 फलंदाज माघारी परतलेत आणि अशा परिस्थितीमध्ये धावबाद तर अजिबात व्हायचं नाहीये. हा निर्धार आपल्याला जरूर दिसतोय फलंदाजांचा. फुल टॉस ड्राईव्ह केला इनफिल्डच्या वरून. सुरेख फटका, टिपिकल पॉवर प्ले शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. मुस्तफाच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार. मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. ये लगाया मुस्तफा शेख के बैट से निकला हुआ चौकार.
षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये NP स्पोर्ट्स ए संघ या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर NP स्पोर्ट्स ए संघाने निर्णय घेतला फलंदाजीचा. सुरुवातीला थोडीशी धरपकड पाहायला मिळते कारण 2 विकेट्स महत्वाच्या घेतल्या गेल्यात. रुपेश पाटील डगआउटमध्ये परतलाय. त्यानंतर रुपेश फरडे हा देखील डगआउटमध्ये पॅव्हिलियनमध्ये आपल्याला बसलेला पाहायला मिळतोय. थोडेसे नाराज केलाय संघाला या 2 फलंदाजांनी, परंतु उर्वरित जबाबदारी मुस्तफा शेख आणि मयूर दिनकर या 2 फलंदाजांनी घेतलेली पाहायला मिळते. मुस्तफा शेख याचं जर विश्लेषण करायचं झालं तर दसई गावातून बिलॉंग करतो आणि NP स्पोर्ट्स संघासाठी बऱ्याच काळापासून या संघामध्ये तो खेळी करत राहिला आहे. दोघेही भाव एकाच संघामध्ये NP स्पोर्ट्स ए संघामध्ये खेळतात. ही वर्णी लागली आहे. दोघा भावांचं कौतुक करावं लागेल. तर स्ट्राईक एंडवरती आपण ज्या फलंदाजाला पाहताय मयूर दिनकर असनोली गावचा हा सुपुत्र आहे आणि चांगली फलंदाजीसाठी ओळखला जातो. शहापूरचे तारे सितारे आपल्याला या धर्मवीर चषकामध्ये खेळताना दिसत आहेत आणि त्यांच्या जोडीला प्रत्येक टीममध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स, त्यामुळेच आणखी जास्त रंगत आलेली आहे या स्पर्धेला. दर्शनच्या हातात बॉल, गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लीडिंग एज बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू बॉल खाली. ओहो, जजमेंट चुकलंय, पूर्णपणे चुकलंय. भरपूर वेळ होता मात्र बॉलच्या बरोबर खाली पोहोचलेलाच नाहीये, थोडा दूर राहिला आणि अखेर झेल धरतीला दान. मला वाटतं सर राहुलच्या हाताला चेंडू स्पर्श झाला की नाही ही देखील शंका, परंतु फुटवर्क थोडासा कुठेतरी बिघडलेला, तालमेल बिघडलेला देखील समजला आणि राहुलच्या माध्यमातून या वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये देखील राहुलच्या माध्यमातून झेल सुटला होता आणि आता बघा राहुलला मात्र बदलण्यात आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. क्षेत्ररक्षण जे क्षेत्ररक्षण आहे, पहिल्या मॅच मध्ये देखील आज आपण बघितलं होतं अजय पाटीलचे 2 झेल ड्रॉप झाले होते. तदनंतर त्याने 39 धावांची बहारदार खेळी साकारली होती आणि या मॅच मध्ये आता हा सोप्पा झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षण खराब झाल्यानंतर संघ एकदा पराभूत झालेला आहे, त्याचा फटका बसलेला आहे, त्यामुळेच सावध राहावं लागणार आहे सर्वच क्षेत्ररक्षकांना. अशा चुका करून चालणार नाहीये कारण नॉकआउट मॅच आहे, मोठी मॅच आहे, क्वार्टर फायनल तुम्ही खेळतायत. एक धाव मिळाली आहे मयूरला, धावसंख्या 2-13. दर्शन आज सक्सेसफुल गोलंदाज राहिलेला आहे. प्रलोभन दिलं होतं, मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रण, त्याचा स्वीकार केला आणि कुठेतरी चांगलंच राहिले फलंदाजासाठी की टायमिंग जास्त चांगलं झालं नाही, नाहीतर लॉंग ऑनच्या हातात झेल गेला असता. एक धाव येथे मिळते. मुस्तफा शेखचं जर सांगायचं झालं विकेटवरती जास्त वेळ राहिला तर मात्र गोलंदाजांचा कर्दनकाल ठरू शकतो, कारण जेवढे चेंडू तो फेस करेल त्यानंतर त्याला चेंडू जणू काय फुटबॉल सारखा दिसतो आणि तो फुटबॉल मात्र तो मैदानाच्या बाहेर पाठवतो. ही ख्याती आहे मुस्तफा शेखची. हो, या वेळेस पुन्हा एकदा चान्स. या संधीचं सोनं झालंय. यावेळी झेल टिपला गेलाय विजय पवारच्या माध्यमातून. निश्चितपणे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहे विजय पवार. या सामन्यामध्ये आपण MUCC मुरबाड 11 संघामध्ये वर्णी लागलेली पाहायला मिळते आणि जबरदस्त झेल. मयूर दिनकर परतीच्या प्रवासाला एक बिग बॅटर, एक चांगला फलंदाज माघारी परततोय. 14 या धावसंख्येवर हा तिसरा गडी बाद झालाय NP स्पोर्ट्स शहापूर ए टीमचा. मागच्याच बॉलवर त्याला जीवदान मिळालं होतं आणि तेथे झेल ड्रॉप झाल्यानंतर लगेचच फिल्डरची अदलाबदली आपण बघितली. विजय पवार तिथे स्वतः गेला आणि राहुलला तिथून हलवण्यात आलं होतं, त्याचा फायदा झालाय. पुन्हा त्याच दिशेनं झेल उडाला होता आणि हा अलगद झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक विजय पवार चूक केली. मयूरनं जीवदान मिळालं होतं, थोडा वेळ खेळपट्टीवर घालवणं गरजेचं होतं. 1-2 चेंडू अजून त्यांनी पाहायला पाहिजे होतं आणि तदनंतर तो आक्रमक बॅटिंग करू शकला असता, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, परंतु कुठेतरी एकाग्रता भंग झालेलीच होती आणि त्यात पुन्हा एकदा लगेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग पूर्णपणे चुकलं. दर्शनच्या खात्यात विकेट. क्रिकेटमध्ये अनेकदा आम्ही पाहिलं की ज्या वेळेस तुमच्या बॅटवरती चांगल्या प्रकारे चेंडू कनेक्ट होत नाही त्यावेळेस तुम्ही विकेटवरती थांबून राहून खेळणं गरजेचं असतं, कारण त्यावेळेस कुठले तरी मनामध्ये शंका कुशंका होत असते, प्रश्नचिन्ह खूप सारे उद्भवलेले असतात आणि त्यावेळेस तुम्हाला मात्र विकेटवरती राहणं गरजेचं. नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर झाला अजय पाटील, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहे. कामगिरी सुरेख राहिली आहे. या आधीच्या मॅचमध्ये देखील संपूर्ण जबाबदारी घेतली आहे आणि यावेळेस देखील मैदानाच्या आत स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. दोन्ही सामन्यांमध्ये चांगली फटकेबाजी केली आहे अजय पाटीलनं. भरोडीचा हिटमॅन मैदानामध्ये. समोर आहे दर्शन.
कडक शॉट ऑलमोस्ट नॉन स्ट्रायकर सेंडला असलेल्या फलंदाजाला घेऊनच चालला होता. स्वतःला वाचवलं मुस्तफानं. एक धाव येथे मिळते. सिंगलच्या जोरावर अकाउंट ओपन करतोय अजय पाटील. कॉन्फिडन्स दिसतोय पहिल्याच फटक्यामध्ये अजयचा. यस, खऱ्या अर्थानं आता मात्र कॉन्फिडन्स मुस्तफा शेखचा देखील वाढला असेल. समोर चांगला फलंदाज देखील पाहायला मिळतोय. मुस्तफा शेख अगदी चांगल्या लयमध्ये आहे. त्याचा फुटवर्क बघून असं वाटतंय की जबरदस्त फटकेबाजी करेल. ओहो, रिव्हर्स टेन. खऱ्या अर्थाने या फटक्याची गरज आहे का? हातामध्ये जवळजवळ आतापर्यंत विकेट्स गमावल्या आहेत 3, आणि या 3 विकेट्स गमावल्यानंतर अशा प्रकारचा फटका म्हणजे खऱ्या अर्थानं संघाला कुठेतरी धोक्यात घालण्यासारखं वाटतं. धोकादायक असतं स्विच हिट खेळणं. एक्झिक्युशन प्रॉपर पाहिजे त्यासाठी. शॉट ऑफ लाईन या वेळेला हुक केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुस्तफाच्या बॅटमधून हा नेत्रदीपक षटकार. चांगलं षटक सुरू होतं. 3च धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट देखील मिळवलेली होती. परंतु शेवटचा बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण फारसं बघितलेलं नाहीये दर्शनला शॉर्ट बॉल टाकताना. परंतु हा शेवटचा बॉल त्याने शॉर्ट बॉल टाकला आणि फलंदाजाने त्याचा फायदा घेतलाय. षटकार. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 3-21. काय कमालीचा फटका. शॉर्ट अँड पूल सक्सेसफुल, वंडरफुल. अगदी प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडूला पाठवून दिलं. कमालीचा फटका. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 21 धावा. परंतु क्षमता खूप मोठी आहे. अगदी NPA संघाचं विश्लेषण करायचं झालं, अजूनही खूप सारे फलंदाज डगआउटमध्ये रिलॅक्समध्ये बसलेत. जाणतायत की धावा येतील. 3 षटकांमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. कारण एक मॅच आपण पाहिली होती, 3 षटकांमध्ये केवळ 31 धावा बनवल्या होत्या NP स्पोर्ट्स ए संघानं, आणि तदनंतर 3 षटकांमध्ये अफलातून फलंदाजी राहिली होती. क्षमता आहे. दोन्ही फलंदाज अतिशय घातक आहेत. सातत्याने मोठमोठे प्रहार करू शकतात. एवढी प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये आहे. परंतु त्यासाठी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. आपण बघितले मोठे फटके खेळण्याच्या नादात फलंदाज बाद होत आहेत. सुरुवातीचे 3 फलंदाज माघारी परतलेत, ज्याच्यामध्ये रुपेश परडेनं फक्त 1 धाव बनवली. रुपेश पाटीलनं 2 धावा बनवल्या आणि मयूर दिनकर देखील 2 धावांचं योगदानच देऊ शकलेलं आहे. नवीन षटकाला प्रारंभ. आपटी दिली आहे बॉलला. स्विच हिटचा पवित्रा घेतला होता, सोडून दिलाय. वाईड आहे हा बॉल. केतन आलाय गोलंदाजी करण्यासाठी. आणखी एक दर्जेदार गोलंदाज. MUCC मुरबाड 11 टीमनं ज्या पद्धतीनं बाउन्स बॅक केलेला आहे पहिला सामना गमावल्यानंतर, ते कौतुकास्पद आहे. स्विंग केला ऑन साइडला. आकाशाला गवसणी घातली आहे. डीप मिड विकेटला फिल्डर जज करतोय, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. अजय पाटीलच्या बॅटमधून षटकार. काय फलंदाजी आहे. अगदी कुठल्याही स्ट्रेंथला त्याला पाठवलं जातं. अगदी यावेळेस मात्र पिकअप केलं. लेंथ बॉलचा हा चेंडू होता. चेंडूला मात्र जबरदस्त तडाखा, आणि हाईट बघा सर, जेव्हा काय जबरदस्त लाभली होती या फटक्याला, तर तो डिस्टन्स देखील कव्हर केला गेलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार आलाय. मैदान कुठलंही असू द्यात, कंडिशन्स कशाही असू द्यात, षटकार ठोकण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये. हिटमॅन ऑफ भरोडी. प्रचंड ताकद आहे त्याच्याकडे. स्विच हिटचा वापर केलाय. स्ट्रेट टू द फिल्डर. कव्हर पॉइंटला शोधून काढलाय. टायमिंग देखील परफेक्ट नव्हतं या शॉटमध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डरने केला होता नॉन स्ट्रायकर सेंडला, परंतु निशाणा चुकलाय. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला होता. ऑन साइडला जोरदार प्रहार, परंतु बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला आणि चांगलं क्षेत्रक्षण आपण बघतोय वायडिश मिडॉनला. आणखी एक डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक करत असताना षटकार लागल्यानंतर गोलंदाज केतन. धावसंख्या स्थिर आहे 28. 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओ शॉर्ट बॉल आहे. या वेळेला फेकलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अफलातून शॉट. षटकार. काय वॉच केला जातोय चेंडूला. जबरदस्त. अजय पाटीलच्या माध्यमातून ही फलंदाजी पाहतोय आपण. अगदी लेग स्टिक वरती चेंडू होता. क्षणाचा विलंब न लावता बॅट अतिशय वेगाने, प्रचंड वेगाने फिरली आणि चेंडूला अगदी लॉंग ड्राईव्ह साठी पाठवून देण्यात आलं. षटकार. अजय पाटील. मॅन, हे नाम नाही, ब्रँड आहे बॉस. काय जबरदस्त फलंदाजी. अगदी संकटात सापडलेला असताना संघ 3 षटकानंतर 21 धावांवरती असताना आता मात्र जवळजवळ 34 वरती पोहोचलाय संघ. 12 धावांवर मुस्तफा आहे आणि 13 धावांवर पोहोचलाय या षटकाराच्या मदतीनं अजय पाटील.
हा तर एक हिटमी बॉलच मी म्हणेन, कारण शॉर्ट बॉल देखील होता आणि डाव्या यष्टीच्या रोखानं पर्वणी होती फलंदाजासाठी. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय अजय पाटीलनं. 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आले, 2 डॉट बॉल्स देखील आलेले आहेत, परंतु थोडंसं खर्चिक षटक. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात केतननं. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल, थोडा क्विकर टाकलाय ऑफस्टिकच्या बाहेर. लाईन चांगली होती, समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली आहे. येतोय डॉट बॉल. खूप चांगलं बॅटल चालू आहे या दोन खेळाडूंच्या दरम्यान, केतन विरुद्ध अजय पाटील. फिरवलाय, खूप चांगला फिरवलाय बॉल. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकार जरूर आले, मात्र 4 डॉट बॉल देखील टाकून दाखवलेत या षटकामध्ये केतननं. अप्रतिम क्रिकेट. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. NP स्पोर्ट शहापूर ए संघाची धावसंख्या फलकावर 3/34. काय लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. सौरभची आठवण झाली. सौरभने जे केलं याच प्रकारचे लेग कटर चेंडू NPB मधला हा खेळाडू सौरभ, आणि त्यानं मात्र याच प्रकारचे चेंडू अगदी पुढ्यामध्ये टाकून लेग कटर चेंडू बाहेर काढले होते आणि सफल चेंडू राहिले होते. यावेळेस केतनच्या माध्यमातून देखील 2 बॅक टू बॅकचे लेग कटर चेंडू पाहायला मिळाले. षटक क्रमांक यावेळेस 5वं मार्गस्थ होतंय. दर्शन आलाय. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. हे 12 चेंडू फार महत्त्वाचे असणार आहेत. आतापर्यंत गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे MUCC मुरबाड 11 संघासाठी. दर्शन कंटिन्यूज. स्पिन होऊ दिलाय बॉल. मोठा फटका, मात्र फटका फसलाय. बॉल खाली फिल्डर आणि फलंदाज मुस्तफाबाद. व्हेरी गुड कॅच. चेंडू गाडी सचिन चोरगे आणि चुकी करणार नाही आहेत. काय जबरदस्त झेल टिपला गेला. आजच्या दिवसामध्ये मैदान गाजवले खऱ्या अर्थाने या खेळाडूंना. तुम्ही गोलंदाजी चांगली करताय, तुम्ही फलंदाजी चांगली करताय, परंतु क्षेत्ररक्षकाची जर साथ नसेल तर मात्र व्यर्थ असेल ते. आणि यावेळेस सचिन चोरगे सर सांगतायत की यस, ही भिंत मात्र मजबूत उभी आहे, चेंडू येऊ द्यात, थांबवण्यासाठी समर्थता दाखवली जाते आहे. संघाचे प्रणेते आहे यावेळेस. निश्चितपणे संघाची महत्त्वाची जबाबदारी घेऊन सचिन चोरगे चांगली कामगिरी करतायत. पार्टनरशिप होते असं वाटत होतं, परंतु पार्टनरशिप ब्रेक होत असताना 34ला 4 फलंदाज बाद. आणि आता नवीन बॅटर आपण बघतोय मैदानामध्ये. अख्तर शेख सर, हा मुस्तफा शेखचा भाऊ आहे. एक भाऊ मैदानाच्या बाहेर गेलाय, दुसरा जबाबदारी घेण्यासाठी आलाय. सख्खे 2 भाऊ निश्चितपणे. आता मात्र मुस्तफा शेख बाहेर गेला असताना अख्तर शेखनं यावेळेस जबाबदारी घेतली आहे. अख्तर शेखला देखील यावेळेस बीट केलं गेलंय. पहिला चेंडू अगदी वळवला गेलाय. लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. वेगवान, तेज तर्रार. काय गोलंदाजी सुरू आहे. पहिला बॉल डावखुऱ्या फलंदाजासाठी बाहेर वळवला होता, त्यानंतर क्विकर बॉल हा जास्त बाहेर टाकलाय. फलंदाज थोडासा शफल झाला होता, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर आहे. वाईटचा इशारा करतायत पंच. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 35 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या क्वार्टर फायनल मॅचमध्ये NP स्पोर्ट शहापूर ए संघ MUCC मुरबाड 11च्या विरोधात. दर्शन वन्स अगेन. अक्षरशः बुचकळ्यात टाकले फलंदाजाला. हलक्या हाताने चेंडू वळवायचा होता स्क्वेअर लेगला. कदाचित ते सिंगल घेऊन स्ट्रायकर एंडला आणायचं होतं अजय पाटीलला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क बनवता आलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, विविधता पाहायला मिळते गोलंदाज दर्शनकडून. बॅटवर घेतलाय. यावेळेला 1 धाव मिळेल. डीप मिड विकेटचा खेळाडू बॉलवर येतोय. जो फलंदाज चांगल्या टचमध्ये आहे त्याला जास्तीत जास्त बॉल खेळण्याची संधी देणं देखील एक चांगली रणनीती असते. अजयच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, मात्र त्याला देखील थोडंसं बांधून देखील ठेवलंय गोलंदाजांनी. मागच्या ओव्हरमध्ये विशेषतः केतनने 4 डॉट बॉल्स टाकले होते. तेरा धावांवर खेळतोय अजय. 7 बॉलचा सामना केलाय. 5व्या षटकातील 2 बॉल्स फक्त बाकी आहेत, म्हणजेच ह्या इनिंग्समध्ये फक्त 8 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 4/36. शार्पीज जे आहेत त्यावर घ्यायचे आहेत. थँक्यू, किंवा बंद करा. पुढचा
पुढचा बॉल ओ खडे खडे लॉफ्टेड शॉट भव्य हिट बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार. आपल्या स्वतःची खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये ओळख करून देतोय विजय पाटील. काय कमालीची संपूर्ण अजय पाटील स्वतःची जबाबदारी खेळी करून दाखवतोय. कमालीचं बॅटिंग पाहायला मिळते अजय पाटीलच्या माध्यमातून. जबरदस्त. एक चांगल्या बॉलवर हा षटकार त्याने ठोकलाय. 6 नंबर 3 फॉर अजय. फटका फसलाय टॉप एज स्लिप मध्ये चूक होत नाहीये. गुड कॅच बिग विकेट. अजय पाटीलला माघारी परतावं लागतंय. दर्शनला याचसाठी तर कंटिन्यू ठेवलं होतं कॅप्टननं. अखेर त्याने काम केलंय. महत्वाची विकेट तिसरा झटका त्याने दिलाय आणि एकूण हा 5वा गडी बाद होतोय धावसंख्या 42 असताना. 4.5चा सामना आतापर्यंत झालेला पाहायला मिळतोय. द फलकावरती नजर मारूयात. 42 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धाबा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. परंतु काय गोलंदाजी केली आहे MUCC मुरबाड 11 संघानं. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. दर्शननं देखील खऱ्या अर्थानं आपलं लक्ष वेधलंय. संपूर्ण प्रेक्षक विचारणा करतील की हा गोलंदाज कोण आहे, कुठला आहे, कुठल्या गावचा आहे. अशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून घडती आहे. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 4.5चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल. ओव्हर झाली का? ओव्हर कंप्लीट झाली आहे. सॉरी क्षमस्व. ओव्हर कंप्लीट झाली आहे. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 5 ओव्हरमध्ये 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं भैरवी षटक घेऊन येतो. यावेळेस योगेश कोरकडे चेंडू सोपवला गेलाय. 42 धावा फलकावर आहेत. योगेश कोरच्या हातात बॉल सोपवण्यात आलेला आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी सुनिश्चित करावं लागणार आहे की जास्तीत जास्त धावा तो खर्च करणार नाही. मला असं वाटतं की फलंदाजांचा जो निर्धार आहे कुठेतरी 15 ते 20 धावा जमा करण्याचा असेल. 60 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. 60 पर्यंत जरी पोहोचले तरी ते एक फायटिंग टोटल असणार आहे. गोलंदाजी चांगली आहे NP स्पोर्ट्स A टीमकडे देखील. त्यामुळे 60 पर्यंत जर मजल मारली गेली तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. योगेश ओव्हर द विकेट. लो फुल टॉस बॉटम एंडचा कमालीचा वापर. व्हॉट अ ग्रेट शॉट. 6 धावा मिळतात. षटकार. काय कमालीचा फटका खेचला गेला. यावेळेस मात्र फ्रंट फूट वरती आला होता. उलकलं अगदी. यावेळेस लेग स्टिक वरती चेंडू जातोय. चेंडूला मात्र उचललं आणि फेकून दिलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असलेला हा फटका 6 धाब्यांसाठीचा षटकार आला. मॅजिकल स्ट्रोक अख्तर शेखच्या बॅटमधून बरोबर बॉलच्या खाली घुसला आणि जो त्याचा बॉटम एंड आहे उजवा हात जो आहे त्याचा जबरदस्त वापर केलाय त्याने. टायमिंग किती जबरदस्त होतं. काऊ कॉर्नरला क्लिअर करत असताना एक सुंदर षटकार. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला डाव्या यष्टीच्या रोखानं बॉल ठेवण्याचा प्रयत्न. बॅट फिरवली होती परंतु बॉल डाव्या यष्टीला सोडून गेलाय. वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. कदाचित सिंगल देखील मिळाली असती परंतु अख्तरनं स्पष्ट नकार दिलाय त्याच्या पार्टनरला. अख्तर स्वतःकडेच जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचे 5 बॉल्स बाकी आहेत आणि त्याला माहिती आहे तो जर शेवटपर्यंत थांबला 5 बॉल जर खेळला तर आणखी 2-3 मोठे फटके खेळू शकतो. तोच प्रयत्न आहे त्याचा. चांगला बॉल थोडासा आतमध्ये आला. इनसाइड एज बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर दूर आहे. डिक्लर झोनमध्ये गेलेला नाही बॉल. 2 धावा त्याच्यामुळे मिळत आहेत. स्ट्राईक पुन्हा एकदा अख्तर शेखकडे असेल. 2 धावांच्या मदतीनं संघाचं अर्धशतक कंप्लीट होत असताना 51 धावा फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडू बाकी. या 4 चेंडूमध्ये जर 15 धावा आल्या तर निश्चितपणे चांगल्याच असणार आहेत. परंतु निदान 10 धावा जरी येणं या 4 चेंडूमध्ये गरजेचं बनलंय. कारण 60 ते 62 धावा जर स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या तर तो सन्मानजनक स्कोर राहू शकतो. 2 बॉल्समध्ये 9 आलेले आहेत. प्रेशर गोलंदाजावर देखील असणार आहे कारण समोर एक अतिशय विस्फोटक फलंदाज आहे. आतापर्यंत 9 धावांचा योगदान अख्तरनं दिलंय. चेंज ऑफ पेस. लाईन बघावी लागेल विकेट किपरला देखील आणि
मागे असलेल्या फिल्डरला देखील बॉल अडवता आलेला नाहीये. वाईट बॉल, 2 धावा एक्स्ट्राच्या रूपात मिळत आहेत. मौलिक धावा आहेत, फार मौलिक धावा आहेत. धावांसाठी भरपूर संघर्ष फलंदाजांना पहिल्या 5 ओव्हरमध्ये करावा लागलेला आहे, परंतु या षटकामध्ये गोलंदाजाकडून कुठेतरी चुका होत आहेत. एक षटकार आलाय आणि त्यानंतर आपण बघतोय की 2 बॉल वाईट टाकलेले आहेत. धावसंख्या पुढे सरसावत असताना NP स्पोर्ट शहापूर ए संघाची 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 4 चेंडू आणि या 4 चेंडूंसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. योगेश कोर याच्या माध्यमातून खूप सारं मार्गदर्शन. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. खूप जास्त वेळ खर्च केला जात आहे. लॉंग ऑन मधून फिल्डर आले होते कानमंत्र देण्यासाठी मला वाटतं गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल, ओव्हर पेच लॉफ्ट केलाय, काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय. दॅट्स अ ग्रेट शॉट बाय अख्तर. षटकार. अत्तर सांगतोय तंत्रमंत्र आता मात्र चालणार नाहीयेत. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र उचललं आणि सरळ फेकून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी जबरदस्त फटकेबाजी. योगेश कोरच्या मनामध्ये 100 प्रश्न उद्भवले असतील की यावेळेस अख्तरसाठी चेंडू ठेवायचा तरी कुठे. हा एकदम जबरदस्त खेळाडू आहे, कारण जर बघायला गेलात तर सिंगल घेऊन स्ट्राईक मात्र भाऊकडे देऊ इच्छित नाहीये. स्वतःवरती विश्वास दाखवतोय. स्ट्राईक एंडवरती स्वतः राहू इच्छितो. जाणतो की 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि काय जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त कमालीची फटकेबाजी. खूप चांगलं फुटवर्क, पावलांचा थोडासा वापर केला होता. क्रिजच्या थोडासा बाहेर आला, हाफ वॉलीमध्ये घेतला आणि बॉल फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भाऊला सांगितलंय, भाऊ तू थांब. ओ स्लोवर बॉल, फसवा बॉल होता, चांगला बॉल, परंतु इथे नशिबाची साथ फलंदाजाला मिळते. डिक्लेअर झोन आहे, डिक्लेअर झोन नसता तर कदाचित ही फ्लाय स्लिप किंवा शॉर्ट थर्डमॅनला कॅच पाहायला मिळाली असती, पण इकडे डिक्लेअर झोन आहे. एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक आता भाऊकडे असणार आहे. धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोचले 60 वर. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. जो माइलस्टोन त्यांना पाहिजे होता 60चा, तो त्यांनी आता प्राप्त केलेला आहे. पहिल्या 5 ओव्हर्समध्ये गोलंदाजांचंच वर्चस्व होतं. 42 धावा फक्त फलकावर होत्या, परंतु ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे या 4 चेंडूमध्ये 18 धावा आल्या आहेत. म्हणजेच जे लक्ष्य आपण म्हणत होतो की 60 पर्यंत जाणं गरजेचं बनलंय, परंतु 60 निश्चितपणे आल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. योगेश कौर 2 बॉल्स 2 मोठे फटके. 70 आकडा देखील गाठला जाऊ शकतो. भाऊचा देखील प्रयत्न असणार आहे मोठ्या फटक्याचा. ओ वेगानं टाकलाय, बीट केलाय बॅटरला. नाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न चालवलाय, परंतु विकेट किपरच्या हातात बॉल विसावला होता. त्याच्यामुळे जो प्रयत्न फलंदाजांनी केलेला आहे स्ट्राईक रोटेट करण्याचा, तो वैध नसणार आहे असं पंच सांगतायत. म्हणजे स्ट्राईक असणार आहे शेवटच्या बॉल करिता भाऊकडे. चांगला बॉल, चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. मागचा बॉल स्लोवर टाकला, त्याच्यावर एक धाव आली आणि हा एक क्विकर बॉल होता. स्किड झाला टप्पा पडल्यानंतर. लाईन चांगली होती, बॅट्समनला बीट केलं. महत्वाचा डॉट बॉल. NP स्पोर्ट्स एच्या डावातील शेवटचा बॉल. चेंज ऑफ पेस या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर, बॅटरला बीट केलंय परंतु वाईड आहे. लाईनवर कंट्रोल राखता आलेला नाहीये. आधीच आपण बघितलं पिचिंग बाहेर होती ऑफस्टिकच्या भरपूर आणि त्यानंतर बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि आता DRS ची मागणी करतायत. रिव्ह्यू तो बनताय बॉस, कारण शेवटचा बॉल आहे डावाचा, रिव्ह्यू आहे, त्याचा वापर केला जाते. निश्चितपणे आपण पाहिलं की डिसेंबर महिन्यामध्ये देखील विचारणा केली की आज तू घरी आहे का रे. तो म्हणतोय की बाबा 2 सुट्ट्या शिल्लक होत्या आणि त्या का सोडू. यावेळेस देखील ते चित्र पाहायला मिळत आहे. रिव्ह्यू आहे तर मग शेवटच्या चेंडूवरती घेतला गेलाय. बघायचं अखेरचा निर्णय आता टीव्ही पंच देतील. बॉल फेअर आहे की वाईड आहे. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी लाईनच्या थोडासा आतमध्ये होता. फलंदाजाची बॅट मात्र तिथपर्यंत पोहोचली नाही. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. भाऊला 2 बॉल्स मिळाले परंतु काहीच करू शकलेला नाही. दोन्ही डॉट चेंडू खेळला. डावाची सांगता, एकूण धावसंख्या 60 आणि 6 ओव्हर्समध्ये 61 धावांचं टार्गेट सेमीफायनलची फेरी गाठण्यासाठी टीम MUCC मुरबाड 11 समोर. कौतुक करावं लागेल अख्तरचं, ज्या पद्धतीनं त्यानं फलंदाजी करत असताना जबरदस्त वादळी खेळी केली. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आले आणि संघाला कुठेतरी
चे स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं धर्मवीर चषक 2026 मध्ये आजची शेवटची मॅच मैदानामध्ये रंगते. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आहोत. तर उद्या स्पर्धेचा शेवटचा समारोपाचा दिवस असणार आहे सुपर संडे, आणि सुपर संडेची पहिली सुपर मॅच उद्या असणार आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा कल्याण विरुद्ध राजे बॉईज. श्री गजानन डेव्हलपर्समध्ये अय्यूब शेख आणि शाहिद शेख हे आयकॉन प्लेयर्स असतील. राजे बॉईजमध्ये मयूर पाटील आणि आर्यन भुईर हे आयकॉन प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि तदनंतर दुसरी मॅच असेल इगतपुरी क्लासिक वर्सेस हरिओम. इगतपुरी क्लासिक्समध्ये मनोज जायभावे आणि अक्षय थेटे यांना आपण पाहणार आहोत. तर दुसरीकडे अक्षय टावरे आणि अजित मोहिते हे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स असतील. तर ह्या 4 टीम्स उद्या असतील. आणि त्याचबरोबर जे संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेले आहेत, अर्थातच हार्दिक 11, साई स्पोर्ट शहापूर आणि ह्या चालू सामन्यातील विजेता संघ देखील उद्या ॲक्शनमध्ये असेल. सेमीफायनलच्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि शेवटी असेल ग्रँड फिनाले. जाऊयात मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर झाली आहे. अर्थातच दीपेश घोलप आणि सोबत जितू चव्हाण ही जोडी कमालीची राहिली आहे. 2 मॅचेस मध्ये कमाल केली आहे. या मॅच मध्ये देखील कमालीची पारी राहील का? षटक क्रमांक पहिला तरण्यासाठी किरण पाटील आलाय. जबरदस्त. टॉप ऑर्डर के बल्लेबाजों पर बहुत कुछ निर्भर कर रहा है. अच्छे फॉर्म में है, खासतौर पर ये दोनों सलामी बल्लेबाज पिछले दोनों मैचेस में 50 प्लस पार्टनरशिप्स की है. पिछले मैच में तो 95 रनों की पार्टनरशिप की थी इन दोनों ने. ज़बरदस्त बैटिंग की आज. पहला ओवर लेकर किरण पाटिल. ये चैलेंजिंग टोटल है, 60 रन बनाए गए हैं एनपी स्पोर्ट्स ए द्वारा. बॉलिंग आक्रमण उनके पास ज़बरदस्त है, धारदार गेंदबाजी है. तो ऐसे में मैच ज़बरदस्त हो सकता है, एक रोमांचक मैच की उम्मीद की जा सकती है. पारी की पहली गेंद लेकर किरण, सामना करते हुए जीतू. बैंग ऑन टारगेट, राइट ऑन द मनी, सटीक यॉर्कर के साथ शुरुआत. कमालीचा चेंडू राहिला. पहिला चेंडू तुम्ही तुमच्या भात्यातनं काढलेलं अगदी सर्वाधिक अगदी पसंदीदा चेंडू निश्चितपणे किरण पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू हाताळण्यात आला. जबरदस्त कमालीचा चेंडू राहिला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जितू चव्हाणसाठी. ओहो, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. अगदी एष्ट्यांचा जवळ चेंडू होता बघा. आवाज देखील खूप सारा पाहायला मिळाला. हा चेंडू एष्ट्यांच्या अगदी जवळून गेला. नशिबाची साथ. गेंदबाज के मुंह से आवाज आई थी, वो ग्रंट साउंड हमें सुनने को मिला. तेज गेंदबाजों के साथ ये होता रहता है. और खासतौर पर बहुत से गेंदबाजों को हम देखते हैं कि स्लोअर बॉल का जब इस्तेमाल करते हैं तो जानबूझकर वो आवाज़ निकाली जाती है बैट्समैन को झांसे में लेने के लिए. अपील और आउट, लेग बिफोर विकेट. देखना एम्पायर ने उंगली ऊपर कर दी है. स्वीप लगाने का प्रयास था. कंफर्मेशन आएगा, थोड़ा सा वेट करना पड़ेगा. लेकिन क्या गेंदबाजी कर रहे हैं किरण पाटिल. तीखी गेंदबाजी, धारदार गेंदबाजी. बल्लेबाज रुके हुए हैं. एज लगा एम्पायर का कहना है, तो बैटर नॉट आउट रहेंगे. जीतू को भली भांति जानते हैं हम. अगर बैट का अंदरूनी हिस्सा नहीं रहता तो जीतू खुद मैदान के बाहर जाता. ये भी उनकी खासियत है. हमने देखा है, अच्छे बल्लेबाज भी है और जानते हैं कितना महत्वपूर्ण मैच रहता है. बड़ी ही सनसनीखेज शुरुआत है MUCC मुरबाड 11 के पारी की. तीसरी गेंद पर खाता खुला है सिंगल के साथ. और अब स्ट्राइक दीपेश घोलप के पास, मैन इन फॉर्म. शॉर्ट बॉल पुल किया है, हवा में गेंद, फील्डर है पीछे लेकिन दूर रह गए. गेंद सीमा रेखा के बाहर. देखना है 4 या 6. अंपायर के इशारे की प्रतीक्षा की जा रही है. और 4 रन. रुपेश परडे होता, दूरवरून ट्रॅव्हल करून चेंडूपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्या आवाका बाहेर हा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो. यावेळेस
चौकार ठोकलेला पाहायला मिळतोय. दीपेश घोलप याच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग डीपला जे प्रेक्षक आहेत त्या पडद्यापासून बाजूला व्हायचंय. तो लाईटचा जो पोल आहे, स्ट्रेट लाईट आहे, तिथनं बाजूला व्हायचंय. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की अगदी बाउंड्री लगत आहे त्या बिल्डिंगच्या बाजूला कोपऱ्यावरती जे प्रेक्षक बसलेत सर्वांनी बाजूला व्हा. देखिए, दर्शकों की उपस्थिति से ही टूर्नामेंट में 4 चांद लग गए हैं, लेकिन दर्शकों से रिक्वेस्ट है कि बाउंड्री लाइन से आप दूर ही खड़े रहे, उसके नज़दीक खड़े ना रहे, क्योंकि कई बार फील्डर बहुत जोश में दौड़ते हैं तो आपकी तरफ आ सकते हैं. इस बार बहुत अच्छी गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी. और बल्लेबाज ऑफ साइड में ड्राइव करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच में काफ़ी बड़ा फासला था इस दफ़ा. इतना फासला जितना गर्मियों और सर्दियों के दिनों में रहता है. बीच में बारिश का मौसम आता है. कोई रन नहीं इस गेंद पर. स्कोर 5 रन बिना किसी नुकसान के. 61 रनों का पीछा करती हुई इस क्वार्टर फाइनल मैच को जीतने के लिए MUCC मुरबाड 11. किरण पाटिल एक बार फिर से लेफ्ट आर्म राउंड द विकेट. अपील हो रही है लेग बिफोर के लिए. इस बार अंपायर की बिल्कुल भी सहमति नहीं. एंगल के तहत हमने देखा राउंड द स्टंप्स वो गेंद को अंदर की तरफ लेकर आ रहे थे, तो निश्चित रूप से लेग स्टंप को मिस कर जाती गेंद. लेग बाइज का इशारा, 1 रन मिलेगा और इसके साथ ही जबरदस्त ओवर समाप्त होता हुआ किरण पाटिल का. पहले ओवर की समाप्ति पर स्कोर 6 रन बिना किसी नुकसान के. किरण पाटीलने काय जबरदस्त षटक हाताळलंय या ओव्हरमध्ये. प्रत्येक चेंडूवरती अपील पाहायला मिळत होती आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली. अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या किरण पाटीलनं. आपला रुतबा जज्बा या ओव्हरमध्ये कायम ठेवला. जबरदस्त चांगली गोलंदाजी झाली आहे. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस धावफलकावरती 6 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. अनिकेत आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. अनिकेत हिंदुराव यावेळेस षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. और देखिए, किरण ने उनसे थोड़ी चर्चा ज़रूर की है ओवर शुरू करने से पहले, और खुद किरण पाटिल उनके करीब ही खड़े हैं फील्डिंग के लिए. बायत के बल्लेबाज इस समय स्ट्राइक पर है जीतू. मिड ऑन पर किरण पाटिल है. स्क्वेयर लेग सर्कल के अंदर है. वहाँ पर 2 खिलाड़ी है, ज़्यादा फासला नहीं है वो बैकवर्ड स्क्वेयर लेग और स्क्वेयर लेग के बीच में. ऑफ साइड में 3 खिलाड़ी सर्कल के अंदर, 4 है बल्कि, एक स्लिप में भी फील्डर तैनात है. हवा में गेंद, मौका यहां पर जरूर था. फील्डर ने अपने आप को झोंका भी, लेकिन कैच लपक नहीं पाए हैं पॉइंट पर. नन्नू थे वहां पर. नन्नू के लिए मैच अभी तक उतना अच्छा घटा नहीं है. बल्ले से भी निराश किया है और अब ये कैच आपको लपकने पड़ेंगे. इस तरह के कैचेस. बहुत ही कीमती बल्लेबाज है जीतू. भले ही थोड़ी शांत शुरुआत है दोनों बल्लेबाजों द्वारा, लेकिन गियर्स बदलने में ज़्यादा वक्त लगाने वाली नहीं है. ऐसे बल्लेबाज है. स्ट्राइक अब दीपेश के पास. स्कोर 7 रन. यहां से और 54 रनों की ज़रूरत है. 29 गेंदें शेष. खूबसूरत गेंद, बाहरी किनारा, और विकेट कीपर ने लपक लिया है कैच. दीपेश के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम. कमालीचा चेंडू राहिला. थोडासा बाहेर निघणारा चेंडू अँगल क्रिएट करून चेंडू यावेळेस हाताळण्यात आला होता. लिडिंग एज झाली आणि यावेळेस विकेट कीपरच्या कडनं कुठलीही चुकी नाहीये. जबरदस्त झेल टिपला गेलाय आणि दीपेश घोलप यावेळेस मैदानाच्या बाहेर जात असताना ज़बरदस्त शुरुआत देते रहे हैं ये दोनों सलामी बल्लेबाज. पिछले दोनों मैचेस में हमने देखा है कि कितनी बेहतरीन उन्होंने पार्टनरशिप्स बनाई है. लेकिन यही क्रिकेट खेल का मज़ा है. पिछले मैच में आपने कितने रन्स बनाए उससे कुछ लेना देना नहीं है इस मैच का. आपको फिर से नए सिरे से रन्स बनाने पड़ेंगे अपनी टीम को जिताने के लिए. लेकिन इस मैच में बल्ले के साथ फ्लॉप रहे हैं ऑल इंडिया आइकॉन प्लेयर दीपेश घोलप. 5 रन बनाकर पेविलियन की राह पर. 7 पर लगा है पहला झटका MUCC मुरबाड 11 को. नए बैटर योगेश कौर अब मैदान में पहुंचते हुए नंबर 3 पर खेलने के लिए. जी हाँ, योगेश कौर अच्छे जाने माने बल्लेबाज ऑलराउंडर के तौर पे माने जाते हैं. लेकिन इस मर्तबा आपको अच्छी बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि दीपेश जो कि अच्छे बल्लेबाज थे वो नाराज करके पवेलियन में लौट चुके हैं. इस बार फिर से एक बार अनिकेत
चांगला चांगला चेंडू, सफल चेंडू यावेळेस नॉन स्ट्राईक एंडवरचा जितू यावेळेस चव्हाण स्ट्राईक एंडवरती जाण्याचा प्रयत्न, योगेश कौरने त्याला थांबवलं. नक्कीच समजदारीपूर्वक कॉल पाहायला मिळतोय. योगेश एक अलग प्रकार के बल्लेबाज है, मैं समझता हूँ. फुल टॉस फ्लिक किया, गजब की टाइमिंग, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, सिक्सर. कमालीचा फटका, अगदी क्लिक केलं, जबरदस्त. मैं ये चर्चा कर रहा था कि ये अलग प्रकार के बल्लेबाज इसलिए है क्योंकि उनका आप ट्रिगर मूवमेंट देखोगे तो थोड़ा फ्रंट फुट प्रेस है, फ्रंट फुट पर थोड़ा सा कमिट होते हुए नजर आते हैं. जिस तरह से पहली गेंद पर भी वो शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन ये कमजोर गेंद थी. लेकिन क्या शॉट खेला, एफर्टलेस, केवल फ्लिक किया और 6 रन हासिल किए. इस बार स्लॉक स्विप, हवाई फायर, फील्डर है पीछे, ओ हो ओ, जगल 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 और कैच ड्रॉप हुआ है. दूसरे तीसरे प्रयास में भी मौका था लेकिन कैच लपक नहीं पाए हैं फील्डर अजय पाटिल. डीप में अपने आप से ही निराश नजर आते हुए. और क्या ये गेंद बाउंड्री के बाहर चली गई है, उसकी पुष्टि अंपायर करते हुए, जी नहीं. ये देखिए, एक कैच होना बहुत जरूरी था. फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्ट एंड देन टू टेक टू ग्राउंड. स्कोर 13 पर पहुंच चुका है, 14 पर इस सिंगल के चलते. 14 रन 1 विकेट के नुकसान पर. बढ़िया टाइमिंग, और इस बार गेंद जाएगी बाउंड्री के बाहर. 4 रन मिलेंगे जीतू को. जीतू का ये प्रिय इलाका है, आप देखोगे तो वो काफी रन्स बनाते हैं बैकवर्ड स्क्वायर लेग मिड विकेट रीजन में. स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में बहुत स्ट्रांग है. पिकअप शॉट अच्छा खेलते हैं, फ्लिक अच्छा लगाते हैं, पुल शॉट उनके कमाल के होते हैं. चौके के साथ ओवर यहां पर समाप्त होता हुआ. 2 ओवर का खेल पूरा हुआ है और रन संख्या 18, 1 विकेट के नुकसान पर. 24 गेंदों का खेल बचा हुआ है. 24 गेंदों में अभी भी 43 रनों की है जरूरत. 24 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज. या ओव्हरमध्ये धाबा घेतल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा आल्या होत्या आणि 6 धाबा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 12 धाबा आल्यात. एकंदरीत आलेख थोडासा वाढलेला पाहायला मिळतोय. 1 विकेट निश्चितपणे खात्यामध्ये जमा आहे. परंतु किरण पाटीलने पहिल्या ओव्हर षटक क्रमांक चांगला हाताळलं होतं. तदनंतर षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा किरण पाटील आलाय. किरण पाटीलला हे षटक देखील चांगला हाताळावं लागेल. एक मिसफील्ड देखील पाहायला मिळाली, एक झेल होता, तो झेल देखील सोडला गेलाय. योगेश कोरसाठी संधी झाली होती बाद करण्याची, परंतु तो झेल देखील सुटला आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा दिल देखील तुटला असं म्हणावं लागेल. जहाँ कैचेस ड्रॉप होते हैं तो गेंदबाज के हाथ निराशा लगती है, मनोबल पर भी उसका असर पड़ जाता है, कई बार मनोबल गिर जाता है. किरण का ये दूसरा ओवर बड़ा ही महत्वपूर्ण ओवर है. फुलर लेंथ दूर रखा, बीट किया बैट्समैन को. रफ्तार है इनके पास, रफ्तार में बीट करते हुए योगेश को. ये भी अच्छा बैटल रहने वाला है क्योंकि योगेश भी एक ऐसे बल्लेबाज है जिनके पास ढेर सारे शॉट्स है और एक बार इनके स्ट्रोक्स का पिटारा खुल जाता है तो फिर उनको रोकना भी बड़ा मुश्किल होता है. किरण पाटील चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळेचा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी बुंध्यामध्ये चेंडू टाकला गेलाय. अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. जबरदस्त कमालीची गोलंदाजी. अगदी स्वतःच्या पात्यातलं ब्रह्मास्त्र यावेळेस पाहायला मिळालं. पूरा जोर लगाते हुए उनको पता है कि उनका ये दूसरा ओवर है, इसके बाद उनको गेंदबाजी मिलने वाली नहीं है इस मैच में. और कप्तान के लिए भी ये आसान नहीं था फैसला करना कि किरण पाटिल को लगातार दूसरा ओवर दिया जाए. रोक कर भी रख सकते थे, लेकिन कहीं ना कहीं अटैकिंग सोच है, विकेट निकालने के लिए उनको लाया गया है. इनसाइड एज, विकेट कीपर का अच्छा प्रयास था, बाई तरफ डाइव लगाई थी लेकिन गेंद निकल गई डिक्लेयर जोन में. 1 रन मिलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 1 विकेट के नुकसान पर. 19 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. किरण पाटील खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाजी करतोय. बॅटला स्पर्श यावेळेस हलकासा पाहायला मिळाला होता. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, स्ट्राइक रोटेट होते. जितू चौहान यावेळेस स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय. रिक्वायर रेट बढ़ता हुआ, अब ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. 21 गेंदों में 42 रनों की आवश्यकता सेमीफाइनल में पहुंचने के लिए MUCC मुरबाड 11 को.
मुरबाड 11 बनाम एनपी स्पोर्ट्स शाहपुर ए। एंगल चेंज किया है बायत के बैट्समैन के लिए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओहो नो बॉल। गेंद भी थोड़ी दिशाहीन थी, ओवर स्टेपिंग। बहुत तेज गेंदबाजी करते हैं और तेज बॉलर्स के साथ ये चीजें होती रहती है, लेकिन ये छोटी सी गलती भी बहुत भारी पड़ सकती है। नो बॉल है तो अगली गेंद पर फ्री हिट मिलेगा, जहां फ्री हिट का इशारा करते हुए अंपायर अजित पुत्रन। फील्डिंग में हम देखें तो बाउंड्री पर ज्यादा खिलाड़ी अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे। इस बार गति थोड़ी सी कम थी, एज लगा और विकेट कीपर के पास गेंद। फ्री हिट पर कोई रन नहीं, लाभ नहीं उठा पाए जितू। किरण पाटीलचं कौतुक करावं लागेल सर, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. समोर फलंदाज कोण आहे हे मनामध्ये नाहीये. आपल्याला लेंथ लाईन अचूक ठेवायची आहे, फुटवर्क लक्षात घेऊन गोलंदाजी करायचे, हे केवळ मनामध्ये घेऊन गोलंदाजी केली जाते आहे. जबरदस्त रुतबा जलवा पाहायला मिळतोय किरण पाटीलचा. हो हो, स्वतःच्या फॉलो थ्रू वरती काय कमालीचा चेंडू रोखला गेलाय. एफर्टला अगदी 100%, अगदी 100% पेक्षाही जास्त द्यायला हरकत नाहीये. काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी. मेरे ख्याल से चांस भी बन रहा था, लेकिन बहुत मुश्किल होता है। बहुत ही करारा स्ट्रोक था, हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला गया था, यॉर्कर को खोद कर निकाला था वहां पर जीतू ने। लेकिन क्या कमाल का क्षेत्र क्षण, निश्चित रूप से वो कैच छोड़िए रन्स बचाए उन्होंने अपनी टीम के लिए। जबरदस्त गेंदबाजी करते हुए किरण पाटिल। एक और खूबसूरत गेंद, फास्ट एंड फ्यूरियस, लेकिन थोड़ी दिशा से भटकती हुई गेंद थी। अंपायर बेहतर तरीके से देखते हैं, हम थोड़े अलग एंगल से देखते हैं, और पहली नज़र में आपको भी लगा होगा कि गेंद कहीं ना कहीं लाइन के अंदर है, लेकिन नहीं, थोड़ी सी दिशाहीन गेंद थी। वाइड है, वाइड गेंदों को यदि हम निकाल देते हैं वाइड और नो बॉल को, तो उसके अलावा बहुत ही शानदार गेंदबाजी की है किरण ने। 19 गेंदों में अब 40 रन चाहिए। किरण के स्पेल की आखिरी गेंद है। ओ फ्लिक कर दिया है, फील्डर है डीप स्क्वायर लेग पर। नो बॉल का भी इशारा अंपायर द्वारा। रनआउट का मौका नॉन स्ट्राइकर से इन पर। ओ डायरेक्ट हिट होता तो बात बन सकती थी। भागम भाग मची हुई है मैदान में। 2 रन कंप्लीट। ये जो गलतियां हो रही है, ओवर स्टेपिंग, ये भारी पड़ रही है कहीं ना कहीं। ये दूसरी मर्तबा हुआ है इस ओवर में। 3 रनों से स्कोर आगे सरकता हुआ एमयूसीसी का। 24 रन 1 विकेट के नुकसान पर। विकेट एक ही गिरा है, रन्स उस गति से नहीं आए हैं जिस गति से कहीं ना कहीं उनके फॅन्स उम्मीद कर रहे थे। पॉल्टरनचं इक्वेशन जर बघायला गेला, 19 चेंडूमध्ये 40 धाब्यांची गरज, 38 धाब्यांची गरज, आणि किरण पाटील यावेळेस ओव्हरस्टेप झालाय, म्हणजेच नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. आणि ज्यावेळेस तुम्ही जास्त गतीनं चेंडू टाकण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस ओव्हरस्टेपिंग झालेले गोलंदाज वारंवार आपण पाहिलेत. 19 चेंडू 38 धाबांचं लक्ष्य. फ्रीटचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, चांगला चेंडू राहिला. निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक यावेळेस 3 समाप्त होत आहे. किरण पाटीलनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. काय कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं तितकं थोडं. जबरदस्त पहिलं षटक हाताळत असताना केवळ 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये देखील 6 धावा दिल्या गेल्या आहेत. देखिए 24 रन बने हैं, 37 रन और चाहिए. 24 धावा झालेल्या आहेत, आणखी 37 बनवायचे आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 37 धावा, हे समीकरण आहे. जीतू 8 पर बैटिंग करते हुए स्ट्रगल किया है कहीं ना कहीं, लेकिन डटे हुए हैं और कभी भी पलटवार कर सकते हैं. 10 गेंदों का सामना कर चुके हैं. 6 गेंदों में 8 पर बैटिंग करते हुए योगेश कौर. 9 विकेटें बची हुई है. मैच तो बन गया है, रोमांचक मैच जिसकी हम उम्मीद कर रहे थे, बिल्कुल वैसा ही ये रोमांचक मैच है. आता गोलंदाजीसाठी कोणाला बोलवलं जाईल याकडे लक्ष आहे. तर मला वाटतं स्वतः कर्णधाराला आहे.
रोशन वेखंडे आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस षटक क्रमांक 4 मध्ये स्वतः कर्णधाराने जबाबदारी घेतली आहे. याला कप्तानगी म्हणतात खऱ्या अर्थानं. ज्या ज्या वेळेस संकटामध्ये संघ असतो त्यावेळेस तुम्ही जबाबदारी घेता, म्हणजेच संपूर्ण या मॅचची जबाबदारी तुम्ही घेतली आहे. आणि हा हुनर खऱ्या अर्थानं दाखवणं गरजेचं असतं. 3 ओवर्स बचे हैं, 3 अलग अलग गेंदबाज आएंगे क्योंकि किरण पाटिल अपना कोटा पूरा कर चुके हैं। 6 ओवर्स के लिए कम से कम 5 गेंदबाजों का इस्तेमाल करना यहाँ पर अनिवार्य है इस टूर्नामेंट के अनुसार। हरिओम मित्र मंडल शाहपुर आयोजित धर्मवीर चषक 2026, 18 गेंदे 37 रनों की ज़रूरत। रोशन वेखंडे चतुराई के साथ गेंदबाजी करते हैं। स्ट्राइक इस समय योगेश के पास। हवा में अगेन मिस टाइम स्ट्रोक, फील्डर नहीं पहुंच पाए हैं गेंद डिक्लेयर जोन में। बाल बाल बच गए। जी हा, यावेळेस संधी झाली होती. संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू यावेळेस जात असताना पाहायला मिळाला. एक सिंगल धाव मिळती आहे. रोशन वेखंडेचा हा पहिला चेंडू चांगला राहिला आहे. एक चीज बहुत ही इंपॉर्टेंट है बल्लेबाजों के लिए, आप देखोगे तो पिछले ओवर में किरण रफ्तार की पटरी पर सवार थे, बहुत ही तेज तर्रार गेंदबाजी, लेकिन इस ओवर में जो गेंदबाज आए हैं वो उतनी रफ्तार बिल्कुल भी आपको देने वाले नहीं है। बल्लेबाजों को भी पता है कि क्या रफ्तार से डालते हैं, तो ये जो एडजस्टमेंट करना पड़ता है एक बैटर को, इतना आसान नहीं होता है। अभी अभी किरण का ओवर समाप्त हुआ है, बहुत ही तेज तर्रार गेंदबाजी उनकी रही है, लेकिन वेखंडे जो है वो अलग रफ्तार पर डालते हैं। कड़ी मशक्कत करनी पड़ेंगी अगर बड़े शॉट खेलने हैं, क्योंकि जब भी रफ्तार से गेंदें जाती है रफ्तार से बाहर भी जाती है, लेकिन जब स्लोअर पिच विकेट पर गेंदें गिरती है तो काफी दिक्कतें भी बढ़ती है। रोशन वेखंडे राइट आर्म ओवर द विकेट, फुलर लेन पर रखी हुई गेंद, बल्ला चलाया जरूर था, हालांकि ये वाइड है। बल्लेबाज भी कभी कभी थोड़े दुविधा में रहते हैं जब इस लाइन पर गेंद आती है, खेलूं या ना खेलूं। स्ट्रोक तो खेल दिया था, लेकिन वो अधूरे मन से अतिरिक्त रन मिला है। 17 गेंदे 35 रन। फुलर लेंथ इस बार अक्रॉस द लाइन खेला सीधे फील्डर के पास, रन आउट का मौका। डायरेक्ट हिट लगता तो शायद मामला नजदीकी बन सकता था। सिंगल लेना चाहते थे योगेश, लेकिन जीतू ने मना कर दिया और वापस लौटना पड़ा वहां पर योगेश को अपने क्रीज में। जबरदस्त नोकझोंक है गेंद और बल्ले के बीच में। अब 16 गेंदों में 35 रन चाहिए MUCC मुरबाड 11 को। एक और बेहतरीन गेंद, अच्छा ड्राइव, बिल्कुल कारपेट के सहारे खेला है लॉन्ग ऑफ की तरफ, स्ट्राइक को रोटेट करते हुए इस दफा जीतू। पसीना बहाना पड़ रहा है जीतू को। पिछले मैच में कितने आसानी के साथ वो रन्स बना रहे थे, लेकिन इस मैच में बहुत संघर्ष करना पड़ रहा है, बहुत जूझना पड़ रहा है। जी हाँ, हर मैच पहले जैसी नहीं रही. अब तुम्ही या आधी छोटे मोठे युद्ध खेळलात, आता मात्र मोठ्या युद्धामध्ये तुम्ही उतरलात, तर तुम्हाला मात्र हा परिश्रम मेहनत तर घ्यावी लागणार आहे. मेहनत रोशन वेखंडे देखील घेतोय, काहीच कमालीचा चेंडू हाताळतोय, अगदी अवे फ्रॉम द बॉडी जितू पासून चेंडू ठेवले जात आहेत. यावेळेस योगेश स्कोर पाहायला मिळतोय स्ट्राइक एंड वरती. 15 गेंदों में 34 चाहिए। कदमों का इस्तेमाल, चूक गए और विकेट कीपर के तेज हाथ स्टंप्स कर दिए गए हैं योगेश, विकेट का पतन। जबरदस्त मुवमेंट यावेळेस शिफ्ट होताना योगेश स्कोर बरेचसे चेंडू खेळला होता, चांगला सेट झाला होता आणि यावेळेस मात्र वेग अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला. थोडासा अँगल क्रिएट करून चेंडू बाहेर निघाला. मुस्तफा शेख यांच्या हातामध्ये विसवल्यानंतर क्षणाचा विलंब न लावता त्याने मात्र विकेटचा वेध घेतला. जबरदस्त चांगली विकेट कीपिंग पाहायला मिळाली या चेंडूवरती. वैसे गेंद आप देखोगे तो ज्यादा कुछ घूमी नहीं है, लगभग सीधी सीधी गेंद थी, लेकिन लेंथ में जो परिवर्तन किया गया वो काबिले तारीफ। देख लिया था बल्लेबाज को आगे कूदते हुए, इसलिए लेंथ में थोड़ी सी कटौती की और पूरी तरह से छकाया। विकेट कीपर की तारीफ करनी होगी। हालांकि जिस तरह से ये विकेट गिरा है, कहीं ना कहीं बैटिंग करने वाली टीम के लिए शायद ब्लेसिंग इन डिस्गाइज भी हो सकता है, क्योंकि अब बल्लेबाजी के लिए विजय पवार आ गए हैं। वैसे भी थोड़ा स्ट्रगल ही कर रहे थे योगेश, गेंद बराबर उनके बल्ले पर आ नहीं रही थी, तो एक फ्रेश बैटर को क्रीज पर लाने का भी कभी कभी ऐसा प्लान भी होता है। गेंदे बची है 14, रन चाहिए 34। दिलों की धड़कनें तेज कर देने वाला एक और मैच धर्मवीर कप 2026 में।
पवार का पावर जरूर है इस शॉट में, लेकिन किरण पाटिल, यू ब्यूटी, व्हाट अ कैच। ये मैच नहीं, कैच नहीं, पूरा मैच ही पकड़ा है जैसे। कमाल का कैच, सब प्लेयर इकट्ठे हो गए. काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. कमालीचा झेल, एका हातानं चेंडूला मात्र कॅरी केलं गेलंय. जबरदस्त एफर्ट, आल्या पावली परतीच्या प्रवासाला. कमालीची गोलंदाजी, कमालीचं क्षेत्ररक्षण. ही आहे NP स्पोर्ट्स बी संघा. आपली ताकद, नजाकत, दहशत, दरारा दाखवत असताना किरण पाटीलनं मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लाजवाब कैच, गैप ढूंढ लिया था बल्लेबाज ने, लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट के बीच में से खेला था, लेकिन किरण ने जो दौड़ लगाई है जबरदस्त। अंपायर भी सराहना करते हुए इस कैच की। अजित पुत्रन, दर्शनीय कैच, बिजली कौन गई हो मानो, इतनी तेज गति से दौड़ लगाई और उसके बाद उस कैच को लपका है। ग्रेट रनिंग कैच। नक्कीच सर, ज्या प्रकारे ग्रेड दिली जाते ना त्या प्रकारे या टीमला देखील ग्रेड दिली आहे. NPA आणि अव्वल दर्जाचं काम या टीमच्या वतीनं देखील होत आहे. कर्णधार स्वतः रोशन वेखंडे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 27 पर तीसरा विकेट गिरा है। विजय पवार 0 पर आउट हुए हैं और अब नए बल्लेबाज स्ट्राइक पर। लेग ब्रेक गेंद आड़े बैट से खेला है, जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए, सामने गई है। फिर से किरण एक्शन में सफाई से फील्ड करते हुए सिंगल मिलेगा और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ कप्तान रोशन वेखंडे का। 4 ओवर की समाप्ति पर स्कोर है 28 रन 3 विकेटों के नुकसान पर और अब बचे हुए 2 ओवर्स में 33 रनों की जरूरत है MUCC मुरबाड 11 को। 12 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण। काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. समीकरण अगदी जवळ येत असताना रोशन हे षटक हाताळलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल की बाउंड्री लगत तुम्ही जे बसलेत चला त्या ठिकाणी बाजूला व्हायचंय. महत्वाचा सूचना, तुम्हाला शेवटचा कॉल असेल हा, तदनंतर आयोजक मात्र त्या ठिकाणी येतील. चला बाजूला व्हा, रॅलिंगच्या बाजूला खूप सारी जागा आहे. जोपर्यंत तुम्ही उठणार नाहीयेत मॅच चालू होणार नाहीये, कारण कुशल मुवमेंटला मॅच पोहोचली आहे. थँक्यू सो मच. इतर प्रेक्षक, जे बाकीचे प्रेक्षक आहेत उर्वरित, त्यांना देखील विनंती असेल आपण त्या ठिकाणी उठायचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही उठणार नाहीत मॅचला मात्र सुरुवात देखील होणार नाही आहे, कारण कुशल मुवमेंटला मॅच पोहोचली आहे. चला सहकार्य करायचे. थँक्यू सो मच. विजय पवार का जो कैच किरण ने लपका है, क्या वो टर्निंग पॉइंट साबित होगा इस मैच का, ये देखने वाली बात है। मैच खत्म नहीं हुआ है, 12 गेंदों में 33 रन अभी भी चाहिए MUCC मुरबाड 11 को। गेंदबाजी के लिए अब तैयार होते हुए प्रीतम जोशी, जयेश मोरे और सलामी बल्लेबाज जीतू चौहान इस समय क्रीज पर। पलटवार करना होगा जीतू को, अभी तक खामोश रखा गया उनको। और जयेश मोरे भी जबरदस्त उच्च कोटि के बल्लेबाज है, मैदान के चारों दिशाओं में शॉट्स खेलने की क्षमता रखते हैं। जयेश मोरे एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून देखील ओळखला जातो. चांगले झेल पकडण्यामध्ये माहिर आहे आणि यावेळेस मात्र फलंदाजीवरती आलाय. समीकरण आहे 12 चेंडू 33 धावा. प्रीतम जोशी पहिला चेंडू घेऊन जाईल. पहिला चेंडू उडवलाय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक रुपेश परडे, जबरदस्त कमालीचा झेल. यावेळेस याचा बॅटर मात्र जयेश मैदानाच्या बाहेर निघत असताना कमालीचा झेल टिपला गेला. पहिल्या चेंडूवरती प्रीतम जोशीला विकेट प्राप्त होतीये. समीकरण आता मात्र चेंज असेल. 11 चेंडू 33 समीकरण. ये मौका था जयेश के पास, फुल टॉस गेंद मिली थी। ऐसे मौके आपको बार बार मिलने वाले नहीं है, कमज़ोर गेंदें आपको बार बार मिलने वाली नहीं है, लेकिन फुल टॉस को बाउंड्री के बाहर नहीं पहुंचा पाए हैं। और देखना है, अंपायर के साथ खिलाड़ी चर्चा कर रहे हैं। जयेश पहले निकल गए थे, फिर वापस आए, फिर वापस चल दिए। मुझे लगता है कि जीतू चाहते थे कि रिव्यू लिया जाए, लेकिन जयेश ने गेंद को खेला था, उनको पता है कि उन्होंने गेंद को कहाँ पर मिट किया था। उनको ये समझ में आ गया था कि ये फेयर डिलीवरी है, शायद वहाँ पर कुछ और चीज़ें भी है। खैर सब कुछ चल रहा है, लेकिन इसी बीच बैट्समैन आउट हो चुके हैं। जयेश मोरे एक और बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करती हुई NP स्पोर्ट्स शाहपुर A टीम। गिरने वाला ये चौथा विकेट MUCC का 28 पर 4।
तर शेळवळ्यांच्या बंगल्यासमोर ज्या गेट समोर प्रेक्षक आहेत त्यांना देखील विनंती असेल की निदान उभे आहात तर मात्र मागे तरी सारखा, कारण कुशल मुवमेंट आहे. त्या या स्वेटर घालून आत हात घातलेत खिशामध्ये त्यांना देखील विनंती, कोपऱ्यावरती देखील राहू नका मित्रांनो. त्याच ठिकाणी झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक येत असतो आणि तुम्हाला आणि क्षेत्ररक्षकाला देखील इंजरी होऊ शकते. 11 चेंडू 33चं समीकरण. प्रीतम जोशी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. जयेश मोरेला पविलियन मध्ये माघारी परतून लावलाय. जबरदस्त हा धर्मवीर चषकामधला खऱ्या अर्थानं माहौल बनवणारा मॅच आहे. मैच में अभी भी काफ़ी रोचकता बची हुई है. 11 गेंदों में 33 रनों की ज़रूरत है, लेकिन कैचिंग लाजवाब देखने को मिल रही है. एक अतिरिक्त ऊर्जा का मानो संचार हो गया है एनपी स्पोर्ट्स एक एक खिलाड़ियों के अंदर. प्रीतम की अगली गेंद, ओ कड़क शॉट था ये. झन्नाटा महसूस कर रहे अपने हाथों में गेंदबाज. काय जबरदस्त फटका होता. तडाखा चेंडूला थांबवलं आणि संघासाठी महत्वपूर्ण धावा तर रोखल्या, परंतु काय जबरदस्त एफर्ट. प्रीतम जोशी खूप जोरदार चेंडू फटका होता हा, परंतु चेंडूला स्टॉप केलं. स्वतःच्या फॉलो थ्रू वरती अगदी कमी वेळ असतो. इंजर्ड झालाय प्रीतम जोशी. खूप साऱ्या वेदना पाहायला मिळत आहेत त्याच्या चेहऱ्यावरती देखील, आणि स्वतःला सावरलं. यावेळेस आपण पाहू शकताय की शामियान्यामध्ये अगदी कालच्या दिवसामध्ये अफलातून बॅटिंग करणारा कैलास भांडे देखील या संपूर्ण मॅचचा आनंद घेतोय. एक ॲज अ कर्णधार साई स्पोर्ट्स संघाचा, आणि त्याच्या चेहऱ्यावरती जेव्हा बघावं तेव्हा स्मित हास्य असतं. जाणतोय की या विकेटवरती खूप सारे रेकॉर्ड्स केले गेलेत कालच्या दिवसामध्ये साई स्पोर्ट्स संघाने देखील, आणि आज देखील हा सामना काय जबरदस्त रंगतदार पाहायला मिळतो. दोनों टीमों का खेल बड़े गौर से देख रहे हैं, क्योंकि उनको पता है कि शायद कल इन्हीं में से किसी एक टीम के विरुद्ध खेलना भी पड़ सकता है. 10 गेंदे 33 रन. प्रीतम चले लेफ्ट आर्म ओवर द विकेट. जगह बनाई थी, गेंद को छोड़ दिया है और वाइट का इशारा अंपायर द्वारा. अतिरिक्त रन, एक एक रन बेशकीमती है. समीकरण में थोड़ा सा बदलाव. 10 गेंदे और 32 रन. इस समय स्कोर 29 रन 4 विकेटों के नुकसान पर. कैलाश चॉप कर दिया है. बढ़िया शॉट, टाइमिंग अच्छी है. यहां पर कम से कम 2 रन तो लेना चाहेंगे. फील्डर दूर है. ओहो, एक ही रन पर संतुष्ट. जीतू ने साफ मना कर दिया. सलामीला आलेला फलंदाज जितू आपण पाहतोय. 12 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, 9 धावांवरती खेळतोय. जितूला माहित आहे स्ट्राईक स्वतःकडे असणं आता मात्र गरजेचं बनलंय, कारण 9 चेंडू मध्ये 31 धावांचं समीकरण. हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहेत दोन्ही संघांसाठी. जी हाँ, और बल्लेबाजी करने वाली टीम के दृष्टिकोण से हम देखें तो कहीं ना कहीं 3 में से 2 गेंदों को बाउंड्री के बाहर मारना बहुत ज़रूरी हो गया है. 2 बड़े शॉट्स आते हैं प्रीतम के इस ओवर में, तो निश्चित रूप से आखिरी ओवर में काफ़ी रोमांच देखने को मिल सकता है. 9 गेंदे 31 रन. कम से कम वो जो ऊपर की 11 है वो 3 गेंदों में यदि बल्लेबाज बनाएंगे तो आखिरी ओवर में 20 रन चांस बन सकता है. लेकिन यदि 25 या फिर उसके ऊपर रन्स रह गए आखिर के ओवर में तो फिर और ज़्यादा मुश्किल हो जाएगा. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है. बायत के बैटर के पास स्ट्राइक, जीतू के पास स्ट्राइक. गति नहीं दी है, चतुराई भरी गेंदबाजी. आपको बड़े स्ट्रोक चाहिए, आप एफर्ट लगाइए, हम तो गति नहीं देने वाले. ये सोच है गेंदबाज की. शानदार गेंदबाजी. केवल 1 रन और इक्का दुक्का रनों से कहां पर अब बात बनने वाली है MUCC मुरबाड 11 की. 8 गेंदे बची है, 30 रन चाहिए. 8 चेंडू 30 धाब्यांची गरज असताना प्रीतम जोशी या षटकामध्ये काय जबरदस्त कामगिरी करतोय. जबरदस्त काय कमालीची गोलंदाजी केली आहे. अगदी गुटेकर बी संघासोबत खेळत असताना देखील याच प्रकारच्या गोलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं, आणि या सामन्यामध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. हो हो, आडव्या बॅटने यावेळेस खेळून काढलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे पण बाउन्स कॅरी करेल रुपेश पाटील. थ्रो केला जाईल, दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल यावेळेस प्रीतम जोशी. 7 गेंदे 29 रन. पिछले 3 ओवर्स का खेल आप देखोगे तो बाउंड्रीज पूरी तरह से ड्राइव कर दी चुकी है, कर दी गई है. बाउंड्रीज आई ही नहीं है. बड़ी शॉट की दरकार. बल्ला घुमाया लेकिन गलत लाइन पर. बीट हुए बल्लेबाज जीतू.
एक और खूबसूरत गेंद प्रीतम जोशी द्वारा, एक और शानदार ओवर की समाप्ति होती हुई। 5 ओवर के बाद स्कोर 32 रन 4 विकेटों के नुकसान पर और आखिरी ओवर में 29 रनों की जरूरत। काय कमालीची गोलंदाजी झाली आहे जितू चव्हाणच्या अगदी शरीरयष्टीवरती एकही चेंडू राहिलेला नाहीये, अगदी मिडल ऑफ द स्टंप देखील चेंडू ठेवलेला नाहीये, अवे फ्रॉम द बॉडी आणि आत घुसून खेळण्याचा देखील प्रयत्न केला जातो, तरी देखील जितूला मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही, अशा प्रकारचे चेंडू ठेवले गेले, जितू पासून खूप दूरवर चेंडू ठेवले गेले आणि ते सर्वच्या सर्व चेंडू मी तर म्हणेला अगदी जबरदस्त राहिले, कारण जितू जर बघायला गेला तर 14 चेंडू खेळलाय आतापर्यंत आणि केवळ 10 धावा केल्या आहेत. सलामीला आलेला फलंदाज आहे. पूरे पारी में 5 ओवर में आप देखोगे तो केवल 2 चौके बल्लेबाजों ने जड़े हैं और एक सिक्सर। इसी से पता चलता है कि कितनी जबरदस्त गेंदबाजी हुई है। अंतिम 6 गेंदें 29 रन चाहिए। कैलाश के पास स्ट्राइक, कैलाश को खेलना होगा फर्स्ट क्लास, तब जाकर उनकी टीम इस मैच को जीत सकती है। गेंदबाजी के लिए सौरभ, आखिरी ओवर की शुरुआत और फुल टॉस, उसका भी फायदा नहीं उठा पाए हैं। ऐसा नहीं कि कमजोर गेंदें मिली नहीं, इससे पहले भी आपने देखा एक बैटर फुल टॉस पर आउट हुए थे, जयेश मोरे डीप मिड विकेट पर कैच थमा बैठे। पिछले ओवर में एक गेंद थोड़ी सी शॉर्ट मिली थी, उसका भी बल्लेबाज फायदा नहीं उठा पाए और अब इस ओवर की पहली गेंद फुल टॉस, बाहरी किनारा और केवल 1 रन। 5 गेंदें बची है, 28 रन चाहिए। कि जिसके लिए रुके हैं जितू चौहान वो कर पाएंगे? यदि ये रन उन्होंने बना दिए तो फिर 7 खून माफ। खेल क्रिकेट का है, कब कौन सा खिलाड़ी कहां से पलटवार कर जाए कहा नहीं जा सकता है। अभी भी उम्मीदें बरकरार है। 5 गेंदें 28 रन। जी हाँ, अभी भी मैच बन सकती है। 5 गेंदों में 28 रन बनाने हैं। जीतू चौहान जो कि स्ट्राइक एंड पर आए बल्लेबाज अभी भी स्ट्राइक एंड पर दिखाई दे रहे हैं और 14 गेंदों में 10 रन बना चुके हैं और इस बार खेलना जरूरी। उड़ाया है इस बार गेंद को, घोषित क्षेत्र में 1 ही रन मिलेगा, 1 के सिवा कुछ नहीं मिलेगा। और काफी उदास और निराश खेमा MUCC मुरबाड 11 का। गेंदबाजों ने अच्छा कार्य किया था, मैं समझता हूं कि 60 रनों तक रोका था एक अच्छी बैटिंग साइड को, लेकिन बल्लेबाजों ने निराश किया है और जीतू खासतौर पर अंत तक डटे रहे हैं, लेकिन पूरी तरह से ऑफ कलर नजर आए इस पारी में। अब तो औपचारिकताएं बची है। 4 गेंदें और 27 रन चाहिए। अभी हर गेंद पे छक्का जो आया फिर भी नहीं जीत पाएंगे, लेकिन कुछ एक्स्ट्रा की गेंदें गेम बना सकती है। यस, आई है, एक्स्ट्रा की रन जरूर आई है। वाइट के रूप में बढ़ोती। उद्या सकाळी 9 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे। महत्वाची सूचना, कारण उद्याचा दिवस मेगा फायनलचा आणि उद्याच्या दिवसामध्ये तब्बल आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत। या अनुषंगाने उद्या सकाळी 9 वाजता सामन्यांना सुरुवात होईल। श्री गजानन डेवलपर्स मांडा कल्याण और राज्य बॉयज के बीच में कल का पहला मैच खेला जाएगा। इस बार तान दिया है आसमान में, 6 रन मिलेंगे, लेकिन बड़ी देर की मेहरबा आते आते कैलाश के बल्ले से ये सिक्सर। और क्या अभी भी इस मैच में जान है? क्या कुछ अतिरिक्त गेंदें हो सकती है? 3 गेंदों में 20 रन चाहिए। गेंदबाज के लिए काम आसान है और आने वाले दिनों में 27 जनवरी से लेकर 31 जनवरी तक NP स्पोर्ट्स आयोजित छत्रपति शिवाजी महाराज चषक को देखना मत भूलिएगा इसी मैदान पर। एक्स्ट्रा कवर में यह शॉट खेला था, 1 ही रन मिलेगा। पूरी तरह मैच में पकड़ मजबूत दिखाई दे रही है। महत्वाची सूचना असेल, मॅच कोणी पण जिंकू द्या, मैदानाच्या आत मात्र कोणी जाणार नाहीये, ही महत्वाची सूचना। मैच कोई भी जीते, अंदर कोई नहीं आएगा। लेकिन मैच का जो नतीजा है वो लगभग अब स्पष्ट होता हुआ, जीत की सुगंध, जीत की जो महक है वो NP स्पोर्ट्स के खिलाड़ियों ने, समर्थकों ने सूंघ ली है।
टॉप एज गेंद हवा में है, फील्डर बहुत दूर, खुद गेंदबाज और विकेट कीपर प्रयासरत लेकिन उनके पहुंच से बाहर। अभी भी अपने अच्छे टाइमिंग के लिए संघर्ष कर रहे हैं जीतू चौहान। इस पारी को मुझे नहीं लगता है कि वो याद रखना चाहेंगे। ये एक तरह से उनके ब्लैक इनिंग में कहूँगा, बड़े ही जबरदस्त बल्लेबाज है, लेकिन कभी कभी होता है ऐसा क्रिकेट में। आपको याद होगा 2014 का विश्व कप T20 फाइनल मैच, युवराज सिंह की पारी श्रीलंका के विरुद्ध, बहुत स्ट्रगल किया था उन्होंने और कई लोगों ने उनको भारतीय टीम के हार का जिम्मेदार ठहराया था। तो बड़े बड़े खिलाड़ियों के साथ ये होता है, खेल है क्रिकेट का। आणि हा फटका फसलेला पाहायला मिळतो एक यावेळेस मात्र दिमागदार आणि चटकदार जबरदस्त एफर्ट राहिलाय. मी तर म्हणेल श्रेय देईल मी गोलंदाज रोशन वेखंडे कर्णधार, ज्यानं मात्र षटक क्रमांक महत्वाचा हाताळलं 4 आणि त्या षटक हाताळत असताना त्याने काय कमालीची गोलंदाजी केली. आणि त्या अगोदरची गोलंदाजी म्हणजे 2 स्पेल मध्ये किरण पाटीलनं आपला जज्बा रुतबा दाखवला. अगदी लेंथ लाईन कशी असावी, फलंदाजी मनसुबे ओळखून गोलंदाजी कशी केली